जवळजवळ 2016 मध्ये हा मंदिर उभारले. आम्ही 2015ला इथं आम्ही राहायला आलो. त्याच्या आज 10 वर्षे पूर्ण होत आहे. तर खूप आम्ही प्रत्येक वर्षी चांगला कार्यक्रम करतो. फक्त आमची 2 वर्षे वडिलांना तर मृत्यू मुले 2 वर्षे आम्ही साध्या पद्धतीने कार्यक्रम केला. आणि आज ज्ञानेश्वर महाराजांना मी सांगितलं आपल्याला महाराज पाहिजेत. तर त्यांनी सांगितलं असे असे महाराज आहेत तर घेऊन या. पण खूप आता मी मागे उभा होतो पण खूप लोकांनी एन्जॉय केला हा कीर्तन. म्हणजे खूप महाराजांनी एकदम परफेक्ट सांगितलं. काही कांचं नुसतं इकडचा तिकडचा असं म्हणून त्यांनी एकदम शास्त्राला पकडून कीर्तन केलं आहे. आणि मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि पहिल्यांदा मी पण कीर्तन पूर्ण ऐकलेलं आहे. कारण इतर कार्यक्रमामध्ये आपण जातो तर आपल्याला तेवढा वेळ नसतो, आपण त्यांना व्हिजिट देऊन निघतो. पण इथं आम्ही कीर्तन ऐकलं तर खरोखर खूप एकदम म्हणजे ऐकण्यासारखे कीर्तन त्यांनी केले. सगळे ग्रामस्थ आमच्या कार्यक्रमामध्ये सगळे येतात. तर आम्ही सुद्धा प्रत्येकाच्या कार्यक्रमात हजेरी लावतो. थोडी का होईना पण हजेरी लावतो. आता आमचे वडील होते तर आता ही अर्धी जवळजवळ पब्लिक आहे. वडील होते तेव्हा याच्यात डबल पब्लिक असायची. आम्ही बघा आम्ही वडिलांचं तेवढा 100% तर चालवू शकत नाही पण ते 5% तरी चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि सगळ्या लोकांचा मी धन्यवाद मानतो त्यांनी इथं येऊन बाप्पाचं दर्शन केलं आणि कीर्तनामध्ये सहभागी होऊन या मंडपाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. 10व्या वर्धापन दिनानिमित्ताने ही जी सेवा आरंभलेली आहे तर मी तर असं म्हणेन की त्यांच्या घरातल्या सर्व कुटुंबाला हा त्याने लावलेला एक परिपाठ आहे, एक संस्कृती आहे. आणि तिचं जतन आता जे लोक करतायत ते त्यांच्या पश्चात त्यांच्या घरातली मंडळी सोयीत करणारे आहेत. आणि देवाचा सहवास सर्वांना लाभावा ही एक चांगली सुसंधी आहे. आणि मी आता म्हणेन गणेशाची कृपा त्यांच्यावरती त्याच पद्धतीने होणार आहे. कारण जेवढी निर्माण होणारी लोक जे आहेत ती सगळी हा उपक्रम राबवणार आहेत. आणि त्याने लावून दिलेला हा परिपाठ. कीर्तनाची वेळ त्यांनी दिलेली होती पण मला भान राहत नाही. पण वेळेवरती कीर्तन झालं तर यातून मी असा बोध देईन की आपल्याला डोळ्यासमोर दिसते ते देवच आहे. फक्त आपली इच्छाशक्ती असली पाहिजे की समोर माझ्या देव आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. सर्व धर्मियांनी जर असा विचार जर केला की समोर जो आहे तो देवच आहे आणि त्या वस्तूचा देव पाहण्यात आता मला आला पाहिजे. आपल्या भारतवर्षामध्ये खांबामध्ये पण देव आहे हे भक्त प्रल्हादांनी दाखवून दिलेलं आहे. तर मी असं म्हणेन की भारतामध्ये नाही जगतामध्ये राहणाऱ्या सर्व धर्मीय लोकांनी समोरच्या माणसामध्ये पण देव आहे असे जर मानले तर झगडे आणि बखेडे होणार नाहीत. सर्वत्र शांतता लाभेल. आणि आमच्याशी धारणा आहे वारकरी संप्रदायाची सर्व सनातनींची अशी धारणा आहे की सर्व ठिकाणी आनंदाचा वर्षाव हो आणि सर्वांची इच्छा सात्विक हो. कुणाच्या आतमध्ये कुणाबद्दलची घृणा नसावी. सर्वांनी प्रेमाने राहावं. जर पवित्र काही जर असेल तर गोमाता आपण तिला का सोडवायची. गाईचं शेण चांगलं आहे, गोमूत्र 20 पट महाग. दुसरी गोष्ट तिसरा पदार्थ जर कोणता असेल धातू वर्गामध्ये सोनं अतिशय पवित्र. असं म्हणतात गुरुजी म्हणायचे सोना जरी कटारात पडला तरी तो उचलून घ्यावा. आणि आता तर घ्यायलाच पाहिजे का आता सोना खूप स्वस्त झालेला आहे. 1,40,000 देव बालक बनायला तयार आहे. तर आपण त्यांना नमस्कार करून त्याचं दर्शन करून आपले
इथे अगदी वेळेत उपस्थित झाले, त्यामध्ये असणारे आम्ही